कोण कोणत्या पार्टीमध्ये कोणालाच कधी कळत नाही. चांगले लोक राजकारण यायला तयार होत नाही. आता नेमकं गोडपेंड कुठं खाते? मतदान करणारा नागरिक आहे तो समव्यवस्थित आहे. 10 वर्षांचा बदलला पाहिजे. स्वतःच्याच लोकांना पुढे आणणारा नाही पाहिजे. तेला तुपाचे दिवे गेले आणि ट्यूबलाईट आल्या, पण आज आमच्या डोक्यात अंधार तसाच आहे. जे मी म्हणते फुकट काही नको, पण आपली लोकशाही जी सुदृढ व्हायला पाहिजे. तो कायापलट करणारा आमदार हवा. MIDC मध्ये अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. की नेमकं कुणाला मतदान करा? शिक्षणाचं बाजारीकरण, पण आता ते लाडकी बहीण योजना पैसे पण त्याला निवडून देतो त्या माणसाने केलेलं काय? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण नाशिक शहरामध्ये आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आमदार कसा असावा हे आपण जाणून घेतोय. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत हा आपला जो महाराष्ट्र दौरा आहे तो नाशिकमध्ये आला आहे आणि इथल्या नागरिकांना आपण विचारणार आहे की त्यांना आमदार कसा असावा असं वाटतं. देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेली आहेत आणि तरी देखील आपण त्याच मुद्द्यांवरती आपण निवडणुका लढवतोय. म्हणून लोकप्रतिनिधी निवडणं ही जी प्रक्रिया आहे, ही जी निवडणूक आहे, म्हणून फार महत्त्वाची आहे. आपण अशा टप्प्यावर आहे की इथं आपल्याला योग्य उमेदवार निवडण्याची गरज आहे, तर पुढचं भविष्य हे अधिक सुनियोजित पद्धतीनं इथला विकास आपण करू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये एक चांगलं उत्तम शहर म्हणा, आपला परिसर म्हणा देऊ शकतो. सगळ्या महत्त्वाचे मुद्दे आहेत. इथल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय? नाशिक म्हटलं की नाशिक शहरामध्ये 4 विधानसभा आहे. नाशिक पूर्व, नाशिक मध्यम, नाशिक पश्चिम आणि नाशिक रोड, देवळाली असे 4 मतदारसंघ आहेत. वेगवेगळ्या भागातले हे नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया थेट की काय नेमकं. बाबा नमस्कार. म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. आपण अनेक निवडणुका लढतोय, परंतु तेच मुद्दे कायमस्वरूपी चर्चेमध्ये असतात. नेमकं काय, कुठं चुकतोय आपण? कारण निवडणूक ही गोष्ट अशी आहे की मतदार हा राजा असतो आणि तो उमेदवार निवडत असतो. पण मग ही उमेदवार निवडण्यामध्ये आपली कुठेतरी चूक होते का? तेच मुद्दे, त्याच निवडणुका, आणि तरी आपण त्याच्या विषयी इतके नकारात्मक होत चाललोय दिवसेंदिवस. काय वाटतं तुम्हाला या पार्श्वभूमीवर? हे तर खूपच म्हणजे इतक्या वर्षांत सुद्धा आपली लोकशाही जी सुदृढ व्हायला पाहिजे ती झाली नाही, याचा अर्थ असा काढावा लागेल. एक दुसरी गोष्ट, जे याला तत्व इथिकली जे काही सगळं डायग्नोसिस व्हायला पाहिजे, उमेदवार निवडताना प्रत्येक पार्टीने जे काही पथ्य पाळले पाहिजेत ते पण व्हायला पाहिजे. त्याशिवाय चांगले माणसं पुढे येणार नाहीत. आणि बरेच आता माझ्या वयाच्या हिशेबाने मला जेव्हा कळतंय 75 वर्षच्या याच्याने जेवढ्या मी इलेक्शन जवळून पाहिले, त्याच्यामुळे सगळा हा तुम्ही जो सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे त्याची परिणिती आहे. त्यामुळे चांगले लोक राजकारण यायला तयार होत नाहीत. काय केलं पाहिजे आता? काय वाटतं तुम्हाला? पुढच्या पिढ्यांकडे आपण कसं, म्हणजे काय स्वरूपाचं शहर, काय स्वरूपाची परिस्थिती देतोय? जे माझी मुलाखत घेऊन राहिलेत, आम्हाला कळायला लागलं तेव्हा दिवसातनं एखादा पेपर आम्हाला वाचायला मिळायचा. हे मात्र आहे की टेक्नॉलॉजिकली आपण जे काही इम्प्रूव्हमेंट केलेली त्याच्यामुळे आता ही सगळी प्रोसेस सुरू व्हायला, चाळणी लागायला सुरुवात झालेली. लोकांपर्यंत चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय हे जायला लागलेलं. ही फार चांगली गोष्ट आहे. याच्यात आणखी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. चांगले लोक याच्यात आले पाहिजेत. काय वाटतं नाशिकचा ज्यावेळेस आपण विचार करतो, अतिशय म्हणजे भौगोलिक दृष्ट्या नाशिक हे अतिशय योग्य ठिकाणी आहे, परंतु तरी देखील विकासाच्या बाबतीमध्ये नाशिक बरंच मागं राहिलं. काय कारण असावीत? काय इथं व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? बघा, एकदम सोपं कारण असे नाशिक विकसित झालं नाही याला मला जे कळतं ॲज अ बिझनेसमन, त्यासाठी जसे मी कम्पेअर करतो दुसरी शहरं, की स्ट्रॉंग पॉलिटिशियन जो एखाद्या बिझनेस ग्रुपला शेल्टर देऊन सांगेल कॉन्फिडन्स, चला आमच्याकडे तुम्ही 2000 कोटी टाका, काही करा असं. त्यामुळे नाशिक सगळ्या दृष्टीने, भौगोलिकदृष्ट्या म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या नाशिकचं हवा पाणी इतकं सुंदर कुठंच नाही. म्हणजे इन्व्हेस्टरला विश्वास वाटला पाहिजे असं वाटतंय. अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मांडलेला. काय वाटतं आमदार कसा असावा? सर्वप्रथम मित्रांनो, मी प्राध्यापक नागरगोजे, HPT आरोग्य कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे हिंदी विषयाचा, आणि नाशिक शहर काँग्रेसचा मी सरचिटणीस आहे.
सर्वप्रथम मी येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे आघाडीचे उमेदवार आहेत आदरणीय वसंतभाऊ गीते यांना प्रथम मी पहिला पाठिंबा जाहीर करतो की नाशिक शहर काँग्रेस पूर्ण ताकदीनं भाऊंच्या मागोबं राहिलेलं आहे आणि पुढे पण आम्ही राहणार आहोत, काही शंकेचं कारण नाही आहे. मित्रांनो, राहिला प्रश्न आजच्या राजकारणाचा, त्यात असा मुद्दा आहे की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे राजकारणाचं बाजारीकरण केलं गेलेलं आहे, जनता त्याला चिडलेली आहे की ज्या प्रकारे व्यवहारामध्ये राजकारणामध्ये व्यवहार आले, पैसे आले, खोके आले आणि त्यामुळे लोकांना विकासापेक्षा सुद्धा हे नकोय. आता लोक कसं म्हणताय की राजकारणाचा म्हणजे कोणत्या पार्टीमध्ये कोणालाच कधी कळत नाही. आजची अवस्था अशी झालेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आदरणीय भाऊचा प्रवास जो आहे तो एक सामान्य कार्यकर्ता तो महापौर आणि महापौर ते आमदार हा प्रवास त्या माणसाने केलेला आहे. गोरगरीब माणसाचा नेता, गोरेबारांचा कैवारी आणि सामान्य माणसाला बरोबर घेऊन चालणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. आमचं ठाम मत असं आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा जो अजेंडा आहे की ज्या सरकारने समाजामध्ये एक प्रकारचं विष पेरलेलं आहे की तोडाफोडी यांच्या विरोधात जाऊन त्यांनी जो कार्यक्रम सुरू केलेला आहे की सामान्य माणसाचं सरकार आपलं आणायचं आहे, सामान्य माणसाची भावना समजायची आहे. दुसरा प्रश्न अजून राहिलेला असा आहे या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये जो MIDC मध्ये धुळू घातलेला आहे GST CSTचा, त्यामुळे MIDC मध्ये अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत, अनेक लोकांना रोजगार मिळत नाहीये. आणि अशा वेळेस एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आदरणीय भाऊंना आम्ही आमदार करणारच आहोत. तुम्ही भाजप आणि महायुतीच्या सगळ्या धोरणांवरती टीका करताय, परंतु आताचा जर जाहीरनामा पाहिला महाविकास आघाडीचा तर सगळ्या गोष्टी या महायुतीच्याच जाहीरनाम्यातल्या. नाही, पण प्रथम ह्या सर्व योजना आमच्या होत्या, पण जेव्हा आम्ही राबवायचा प्रयत्न करायचा 14च्या अगोदर विरोध तेव्हा यांनी आम्हाला केलेला आहे. GSTचा विरोध GST आम्ही आणली होती, विरोध तेव्हा यांनी केला होता. सरकार जेव्हा यांचं आलं तेव्हा GST लागू यांनी केलेली आहे. पण आता त्याच GST वर तुम्ही प्रश्न उपस्थित करताय. नाही, पण GST जो रेशो आहे, जो त्यांचा जो काय ठरलेला पर्सेंटेज आहे ते खूप हेवी आहे, सामान्य माणसाला परवडत नाहीये. अहो, ज्या देशामध्ये शिक्षणावर सुद्धा टॅक्स लागतो, पोरांच्या वयावर टॅक्स लागतो, पोरांच्या पुस्तकावर टॅक्स लागतो, असं काय कामाचं आपल्या की सामान्य मुलं शिकले पाहिजे की नाही शिकले पाहिजे? म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण त्यामध्ये टॅक्स येतो आणि ज्या तुमच्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्याला टॅक्स नाहीये. म्हणजे मुद्दा असा आहे की सामान्य माणसाची तीव्र भावना आहे. या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे. याचं कारण असं आहे की आमचं काम किती महत्वाचं नाही, त्यापेक्षा यांनी केलेली जी चुकीची कामं आहेत जनता चिडलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये जनता अजूनही यांना शिक्षा देणारच आहे. आणि आम्ही लवकरात लवकर ही जनतेने घेतलेली निवडणूक आहे आणि आदरणीय भाऊ आम्ही त्यांना आमदार लवकरात लवकर करत आहोत. काय वाटतं आमदार कसा असावा वाटतं तुम्हाला? आमदार कसा असावा? आमदार सर्वांगीण सगळ्यांच्या पसंतीचा असावा आणि शहर विकासावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, जनतेची कामं झाली पाहिजे आणि शहरातले जे बाकीचं विद्रुपीकरण आहे ते थांबलं पाहिजे, हे आमचं मत आहे. आता नाशिकच्या विकासाचे काय मुद्दे आहेत नेमके? 2-3 मुद्दे सांगू शकाल? नाशिकचा विकास याच्यामध्ये रिंग रोड झाली पाहिजेत, येणाऱ्या सिंहस्थ काळामध्ये बाकीच्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत, साधूंचं आरक्षण झालं पाहिजे. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी देशातून परदेशातून लोक येणार आहेत तर ते सगळी कामं झाले पाहिजे. नवीन आमदाराकडून जो कोणी येणारा आमदार आहे त्याच्याकडून सगळे रिंग रोड, शहराचे सगळे सौंदर्यीकरण, हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. रिंग रोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे असं काय वाटतं? आमदार कसा असावा दादा? अरे आमदार हवा, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याच्यावर इन्व्हेस्टमेंट करणारा असावा. मधुकरराव चौधरी, PD पाटील, गणपतराव देशमुख यांचे विचार आचरण करणारा असावा. आता त्या विचाराचे दिसतंय का कोणी? ते नाही सांगता येणार, एवढा अभ्यास नाही आपला, एवढा अभ्यास नाही. ही सगळी मंडळी अतिशय सगळ्यांनाच आदरस्थानी आहे म्हणून म्हटलं की इथं आपल्या आजूबाजूला दिसत आहेत का? नाही, ते मतदारांनी काय केलं पाहिजे? मतदारांनी त्याच व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे हा कुठल्या लेवलला आहे अभ्यास केला पाहिजे म्हणलं. काय वाटतं आता तुम्हाला आमदार कसा असला पाहिजे? तोच प्रश्न तुम्ही सगळ्यांना विचारून राहिले. तोच सगळ्यांना विचारला पाहिजे. काय कॅन्डिडेट बद्दल विचारायचंय का असं काहीतरी? नुसतंच आमदार मग तुम्ही सांगू शकता की अशा या व्यक्तीसारखा कॅन्डिडेट असला पाहिजे, असा आमदार असला पाहिजे. बरोबर, सर्व समाजाला घेऊन जाणारा, त्या शहराचा त्या भागातला विकास करणारा, स्वच्छता, सर्व ते शहर चांगलं पुढे यावं. आता नेमकं गोडपेंट कुठं खाते हे सगळं? आपण इतक्या वेळा 5 वर्षाला आपण उमेदवार निवडतोय. जास्तीत जास्त 10 वर्ष टर्म ठेवावी, 10 वर्षांत बदलला पाहिजे. बदलला पाहिजे. मान्य आहे मला हे.
असं प्रत्येकाला 15-20 वर्ष नाही ठेवलं पाहिजे. 10 वर्ष सफिशियंट आहेत. दुसऱ्याला चान्स दिला पाहिजे, त्यांचे कर्तृत्व पाहिलं पाहिजे. चांगले मुद्दे तुम्ही उपस्थित करताय. दादा काय सांगाल, आमदार कसा? खेड्यावरचे माणसं आम्हाला काही याच्यात इंटरेस्ट नाही. आम्ही काही सांगू शकत नाही, पण राजकारणाला उलट ग्रामीण भागात जास्त राजकारण चालतं. आम्ही आजच आलिप्त आहे राजकारणापासून. आलिप्त आहे. आम्ही ग्रामीण भागात आम्ही आलिप्त आहे. पण आता बरं का दादा, नाही सारखेच आहेत, पण सगळे प्रश्न राजकारणातच येतात. आम्ही राजकारणात नाही ना, आम्ही सांगितलं तो आमचा विषय नाहीये, त्याच्यामुळे आम्ही कुठल्या याच्यात बोलू शकत नाही. काय वाटतं सर? आपल्याला नाही जमत ना. आणखी काय नागरिकांना आपण बोलूयात, काय वाटतं त्यांना नेमकं, आमदार कसा असला पाहिजे? नमस्कार दादा, काय आमदार कसा असला पाहिजे? मी समाजवादी विचारसरणी, पुरोगामी विचारसरणी म्हणजे प्रतिगाम्यांच्या विरुद्ध जी कुठला पक्ष असेल, जी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचा विचार करतो. बाकी मला पुढे काही बोलायचं नाही. तरी पण विकासाचे मुद्दे काय, की शहरामध्ये हे झालं पाहिजे, ते नेमकं नाशिक मागं कुठं राहिले? नाशिक सांस्कृतिक चेहरा पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे, बस यापेक्षा जास्त नका विचारू. ओके. काय वाटतं दादा, राजकारणच आवडत नाही का काय? नो कमेंट. नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स. काय वाटतं दादा? नमस्कार, का आमदार कसा असला पाहिजे? देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, तेच मुद्दे आहेत. नाशिककर तेच सांगतायत, रोड, रस्ते, पाणी, ह्याच्या पलीकडे आहे की नाही काय? त्याच्या पलीकडे महत्वाचा मुद्दा असा आहे, जी काही नवीन येणारी पिढी आहे, आज जो विद्यार्थी वर्ग आहे, यंग जनरेशन आहे, त्याच्यावरती कुणीच कॉन्सन्ट्रेशन करत नाही. या पोरांचं भविष्य काय? 50 वयानंतरचे जे लोक आहेत त्यांचं तर ठीक आहे, पण आज 22 वर्षापासून तर 30-35 वर्षापर्यंतचं जो जनरेशन आहे, जी पिढी आहे, याच्यावरती कोणीही विचार करायला तयार नाही. काय नेमकं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता एक साधी गोष्ट आहे की नाशिक हा एवढा जुन्या काळी इंडस्ट्रीयल एरिया होता. आज नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस वेगळा होता. इंडस्ट्रीजमध्ये सर्व्हिसेस होते, इंडस्ट्रीमध्ये बाहेरगावचा माणूस येऊन तिथे जॉब करत होता. आजची जर परिस्थिती पाहिली, इंडस्ट्रीमध्ये अगदी डबकाईला आलेली, अतिशय डबकाईला आलेली. तर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं मी म्हणत नाहीये, पण ह्या जनरेशनचा विचार कोणी करायचा आजच्या काळामध्ये? पूर्वीचे लोक ठीक आहे राजकारण जरी करत होते, पण नाही, दूरदृष्टी होती. शिक्षण हा बेस होता, विचार हा बेस होता. आजचा विचारांचा बेस हा फार कमकुवत झालेला आहे. आज कोणीतरी भेटलं त्याच्या विचारांचे आपण होऊन जातो, तिसरा भेटला त्याच्या विचारांचे आपण होऊन जातो. आज जो मतदान करणारा नागरिक आहे तो संभ्रमावस्थेत आहे की नेमकं कुणाला मतदान करा. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे चित्र, असं थोडंसं मला अपेक्षा हीच आहे. आमदार कुणीही असो, पण यांनी ह्या गोष्टींवरती विचार केला तर आमदार म्हणून त्यांची प्रतिमा पण चांगली राहील. फार महत्वाचे मुद्दे मांडलेत तुम्ही या ठिकाणी. काही यंग पिढी आहे, तुम्ही बोलताय का? हा, आणखी काय नागरिकांशी आपण बोलूयात. काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? आता एकंदरीत आतापर्यंतची स्थिती बघितली, आपण म्हणतो की प्रगती झाली कुठली, म्हणजे फक्त तेला तुपाचे दिवे गेले आणि ट्यूबलाईट आल्या, पण आज आमच्या डोक्यात अंधार तसाच आहे ना. तर आमच्या डोक्यात प्रकाश टाकणारा आमदार आम्हाला हवा आहे, जो सर्वांगीण विकास करेल. म्हणजे फक्त बोलण्यापुरतं नको आहे. आज सगळीकडे एकच वाक्य फिरते, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. खऱ्या अर्थाने आपण बघतो काय, आज नाशिकची स्थिती बघायला गेली तर कितीतरी मुलं मुली ड्रग्स ॲडिक्ट झालेत. त्यांचं काय करायचं? विकास आपण म्हणतो, विकास कुठला आहे? आणि उमेदवार जास्त प्रत्येक पक्ष निवडून देतो, तर त्यानुसार आज सर्वसाधारण माणसाने सुद्धा विचार करायला, आपण ज्याला निवडून देतो त्या माणसाने केलेलं काय, काम काय आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मला असं वाटतं की मतदान करावं, आणि मतदान करावं. सुट्टीचा दिवस समजून ना फिरायला जाऊ नये, कारण संविधानाने आपल्याला तो हक्क दिला आहे.
मग तो हक्क आपण बजावू, आणि तो जर बजावला तर किमान एका चांगल्या उमेदवारासाठी आपलं एक मत जाईल याचा विचार केला गेला पाहिजे. आणि ज्याला कोणाला निवडून दिलं जाईल, मला असं वाटतं की त्याची ती जबाबदारी असेल, त्या उमेदवाराची, त्या आमदाराची जबाबदारी असेल त्याच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. आणि फक्त बोलण्यापुरतं नको, तर त्या 5 वर्षामध्ये तो कायापालट करणारा आमदार हवा असं मला वाटतं. आपल्या एरियातली पूर्ण त्याला माहिती पाहिजे. आपल्या एरिया कसा आहे, काय आहे, ग्रामीण भाग किती आहे, शहरी भाग किती आहे, ग्रामीण भागातल्या लोकांची त्याला कल्पना पाहिजे. ग्रामीण भागात जो शेतकरी आहे, तो शेतकरी कशा कष्टाने जगतोय, कसा राहतोय आणि त्याच्या काय वेदना ह्या जाणून घेतल्या पाहिजे. शेतकरी हा तसा पाहिला तर अन्नदाता आहे. पूर्ण 70% लोक हे ग्रामीण भागात असतात आणि सगळ्यात जास्त समस्या ह्या ग्रामीण भागाच्या असतात. आणि त्याची जाणीव असणारा आमदार पाहिजे. त्याची जाणीव असणारा जर आमदार असेल तर निश्चितच लोकांची प्रगती होईल आणि त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल, यात काही शंकाच नाही. इथं काही महिला भगिनी बसल्या, त्यांना विचारू आपण नेमकं काय वाटतं. नमस्कार ताई. आमदार कसा असावा, काय वाटतं? आमदार कसा असावा? तुमच्यासारखाच असावा. तुमच्यासारखाच पाहिजे. माझ्यासारखा मग काही करू शकत ना, वयस्कर लोक काय करणार असं. काय वाटतं नाशिक मध्ये काय झालं पाहिजे? नाशिकच्या विकासाचे मुद्दे काय? हे बघा, विकास होतो पण आमचे जाण्या येण्याचे जे रोड आहे ना त्याच्याकडे बघितलंच जात नाही. की आमच्यासारखं ठेच लागून पडतं. 5 वर्ष झाले आम्ही नेर्लीकरच्या एरियात राहतोय. अजिबात हे सीमा एरिया होते तोपर्यंत आमचे रोड चांगले होते. या मॅडम आल्यापासून आमच्याकडे बघायलाच नाही रोडकडे. रोड येऊन एकदा बघा फक्त आमचा. वयस्कर लोक रस्त्याने चालूच शकत नाही आणि खूप ट्रॅफिकचा रस्ता आहे आमचा नेर्लीकर हॉस्पिटल म्हणजे. बघा रस्त्याचे प्रश्न. ताई नमस्कार. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार सगळ्यांची मदत करणारा, आपल्या जनतेला पुढे नेणारा असं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? जनतेसाठी काम करणारं पाहिजे. स्वतःच्याच लोकांना पुढे आणणारा नाही पाहिजे. सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. काय आता सर्वसामान्यांची काय कामं केली पाहिजेत? नाशिक मध्ये कुठले असे प्रश्न आहेत? मूळ जे असतं आपलं जेवण म्हणजे धान्य, शेतकऱ्यांना मदत, शिक्षण, मुलांना सवलती, म्हणजे त्याच्यासाठी चांगले नियम कायदे केले पाहिजे. मी म्हणते फुकट काही नको, पण जे आहे आता ते लाडकी बहीण योजना पैसे आम्हाला नाही मिळाले ते काही. काय पण असे पैसे वाटले पाहिजे का? नाही, नको. दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे? काम दिलं पाहिजे. काम दिलं पाहिजे. काम सोडून दिलेले काम नाही करत ते. आता पैसे मिळतात ते. फॉर द पीपल न्यूज आहे. फॉर द पीपल न्यूज. जनतेचं हित केलं पाहिजे एवढं. जनतेचं हित केलं पाहिजे. फुकट वाटू नका म्हणतात. आणखी काय महिला आहेत त्यांना विचारूया आपण. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे ताई? आमदार कसा असला पाहिजे? मैं समझी नहीं हिंदी में. विधायक कैसा होना चाहिए? जो हमारा ध्यान रखे क्या जनता का. कैसे ध्यान रखे? वो क्या करना चाहिए ध्यान रखने के? जनता की क्या मुसीबतें हैं? जब वो उठता है उसको खुद प्रॉब्लम्स पता होनी चाहिए. रूट लेवल पे आना चाहिए औरतों के साथ क्या हो रहा है क्या नहीं, चाहे वो पढ़ी लिखी है चाहे वो अनपढ़ हो. रूट लेवल से होना चाहिए नेता. समझे ना. बाकी तो एसी में कोई काम नहीं होता. कुर्सी पे बैठ के कोई काम. रूट लेवल से उठ के आना चाहिए. औरतों का दर्द समझ सके, बच्चों का दर्द, जो जिनको नौकरियां नहीं मिल रही बच्चों को उनका दर्द समझ सके. हर किसी का दर्द समझ सके. ऐसा होना चाहिए नेता. मेरा नेता तो ऐसा होना चाहिए. आपण बघताय महिला सुद्धा कशा पद्धतीनं भावना त्यांच्या व्यक्त करताय. नागरिकांची मतं. नाशिकचं भौगोलिक स्थान काय, नाशिकचं सांस्कृतिक वैभव काय, या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर उद्योगाच्या आघाडीवरती नाशिक मागं पडलंय. नवीन जी येणारी पिढी आहे त्यांना या ठिकाणी रोजगारासाठी क्षेत्र कोणती, अशा पद्धतीचा प्रश्न इथले नागरिक उपस्थित करतात. आणि ह्या सगळ्याला एक बळ देणार असा इथं नेता पाहिजे आणि तोच लोकप्रतिनिधी म्हणून समोर आला पाहिजे, अशा स्वरूपाची ही भावना व्यक्त करतात. आमदार कसा असावा या संदर्भात आपण ही सगळी प्रतिक्रिया जाणून घेत होतो. आपला हा दौरा असाच पुढे जाणार आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये
आणि आपण जाणून घेणार. तुम्ही आमची सोबत करा आणि त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, नाशिक. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.